नमस्कार रोहन. नमस्कार. महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात तुझं मनापासून स्वागत आहे. थँक यू. तर वेळात वेळ काढून तू आलायस त्यासाठी आम्ही एक तुला छोटीशी भेट देऊ इच्छितोय. गणपती बाप्पा आम्ही तुला देतोय की जेणेकरून त्याचा आशीर्वाद तुझ्या बरोबर कायम थँक यू. राहील. तर थँक यू सो कल्पेशला मच. मी विनंती करते की त्याने तुला एक थँक यू. थँक यू. थँक यू सो मच. थँक यू. आणि मला बोलवलं त्यासाठी थँक यू. आपण थेट प्रश्न सुरू करूया. साबरबोन म्हणजे नाव त्याच्या आधी मी एक सिनेमा बघितलेला बिटर ट्री म्हणून एक फेस्टिवलमध्ये सिनेमा बघितलेला जो कोकणी फिल्म होती ती Yes. वन टेकची फिल्म होती. येस. नंतर हे एक असं आणखी एक वेगळं नाव मला जे एक हायलाईट केलेलं नाव होतं की साबर म्हणून काय होतं ते ऐकलं नव्हतं की हे काय आहे नेमकं. मग त्याचा गुगल अर्थ काढणं किंवा नेमकं त्याचा शब्दशः अर्थ काय होतो ते बघणं. मग ते जे काटेरी फळ आहे त्या फळाची उपमा आपल्या सिनेमाला द्यावी. मग ते आतमधून जरी रसरशीत असलं तरी ती बाहेर काटे दिसतात त्याला किंवा काटे असतात किंवा ते काटेरी वृक्षावरच ते फळ येतं. तर अशा फळाची उपमा आपल्या सिनेमाला द्यावी असं तुला का वाटलं? नेमकं ही सगळी सुरुवात कशी झाली? शीर्षकाची सुरुवात कधी झाली? आपण त्या गाभ्यापर्यंत येऊच, पण या शीर्षकाची सुरुवात कशी झाली? तसं शीर्षकाची सुरुवात आधी झालीच नाही. शीर्षक खूप नंतर आलं. म्हणजे मी जेव्हा स्क्रिप्ट लिहिली त्याच्यामध्ये ते फळ आलं. ते स्क्रिप्ट सगळ्या लॅब्स आणि मार्केटमध्ये फिरत होती. आणि मग नंतर काही वर्षानंतर माझं चाललं होतं की मला म्हणजे आधी त्यावेळेला त्याचं नाव इंग्लिश होतं कारण की मला काही सुचलं नव्हतं त्यावेळेला जेव्हा मी स्क्रिप्ट संपवली होती तेव्हा. सो त्याचं नाव होतं आर्म्स ऑफ अ मॅन म्हणून आणि ते मला काही सुचलं म्हणून मी दिलं. आर्म्स ऑफ अ मॅन. हां, कारण त्याचा जो शेवट जो आहे त्याच्यावरून मला काहीतरी नाव पाहिजे होतं त्यावेळेला आणि मग ते मला सुचलं म्हणून मी दिलं होतं ते नाव. सो लॅब्स आणि मार्केटमध्ये फिरत असताना फिल्मचं नाव ते होतं. पण मला ते डोक्यात नेहमी होतं की मला मराठी नाव म्हणजे जेव्हा फिल्म पाहिजे तेव्हा मराठी नावच पाहिजे कारण की मराठी फिल्म आहे आणि ते मराठीत नाव पाहिजे. तर ते चालू होतं डोक्यात की काय असायला पाहिजे, काय असायला पाहिजे आणि मग ते जे फळ वापरलं आहे फिल्ममध्ये सो त्याचा विचार आम्ही जास्त ॲक्च्युली उमेशने एकदा उमेश कुलकर्णी माझा मेंटर होता NODC मराठी स्क्रिप्ट कॅम्पमध्ये आणि ते एकदा त्याने सगळ्या पार्टिसिपंटना प्रश्न केला की मला तुमच्या फिल्ममधली एक इमेज अशी सांगा जी तुमची फिल्म रिप्रेझेंट करते. तर माझ्या डोक्यात तेव्हा ते कॅक्टसचं ते निवडुंगाचं झाड आणि ते ते फळच आलं आणि मग मी ते विचारत होते तेच का माझ्या डोक्यात पहिल्यांदा आलं. तर नंतर मी विचार केला तर कळालं की जेव्हा आपण निवडुंगाचा विचार करतो, आपल्या डोक्यात नेहमी एक ड्राय भाग येतो, हार्श लँडस्केप येतं आणि त्या भागामध्ये निवडुंग वाढतं, जगतं, सर्व्हाइव्ह होतं आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही त्याच्यात ते हे फळ येतं, ज्याला आमच्या भागात तिकडे साबरबोंड म्हणतात आणि ते जरी बाहेरून काटेरी असलं तरी तुम्ही ते काटे काढून जर ते फळ हे खाल्लं तर त्याच्यात ते खूप सॉफ्ट आणि टेंडर आणि खूप ज्युसी असतं आणि त्याच्यात खूप मेडिसिनल क्वालिटीज आहेत. सो मला असं वाटलं की जी 2 कॅरेक्टर मी दाखवतोय फिल्ममध्ये, ती 2 कॅरेक्टरसुद्धा काही हार्डशिपमधून जातायत. ते त्यांच्यावर प्रेशर आहे सोसायटीचं, फॅमिलीचं आणि त्याच्यामधून ते आपला मार्ग काढू पाहतायत आणि आपल्याला जसं जगायचं आहे त्याचा प्रयत्न करतायत आणि स्वतःशी ट्रू राहण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जेव्हा ते दोघे एकत्र असतात, त्या दोघांमध्ये खूप टेंडर, जेंटल मूव्हमेंट्स आहेत आणि त्या दोघांमध्ये प्रेम होतं आहे आणि हे फळ जे आहे ते लाल रंगाचं असतं आणि लाल रंग आपण नेहमी प्रेमाशी असोसिएट करतो आणि म्हणून मग ते मला वाटलं की मला वाटतं हे ह्या फळाचं नाव हे कदाचित चांगलं नाव आहे या फिल्मसाठी. तो आता NFDCचा उल्लेख केलास. आम्हा सर्वांना जाणून घ्यायला आवडेल की नेमकी तुझी बॅकग्राऊंड काय आहे आणि कसा प्रवास नेमका सिनेमाच्या थ्रू तुझा झालेला आहे? मग ते शॉर्ट फिल्म्स असतील, तुझे छोटे-छोटे प्रोडक्शन असेल आणि आता पहिली फीचर फिल्म असेल. त्या प्रवासाविषयी थोडंसं मला संक्षिप्त सांग ना. सो मी इंटिरियर डिझायनिंगचा डिप्लोमा केला. 10वी नंतर काय करायचं कळत नव्हतं आणि माझं ड्रॉइंग चांगलं होतं तर पप्पांचे जे साहेब होते, पप्पा ड्रायव्हिंग करायचे. ज्यांच्याकडे ते ड्रायव्हिंग करायचं त्या साहेबांना मी 10वीचा रिझल्ट दाखवायला गेलो आणि त्यांना मग पप्पांनी विचारलं, "तर तुम्ही काही सजेस्ट केलं तर चांगलं होईल." कारण आम्हाला दोघांना कसे आम्ही क्लूलेस होतो पप्पा आणि मी. तर मग ते म्हटले, "अरे तुझं ड्रॉइंग चांगलं आहे, तू इंटिरियर डिझायनिंग का नाही करत?" ओके. तर म्हटलं, "ठीक आहे." आणि मग मी असं इंटिरियर डिझायनिंग केलं आणि मी इंटिरियर डिझायनर म्हणून काम पण करायला लागलो. पण मी शॉर्ट स्टोरीज लिहित होतो. 10वी मध्ये आम्हाला मराठीच्या पुस्तकात एक धडा होता, श्मशानातील सोनं म्हणून. अण्णाभाऊ हो. साठेच्या कृष्णाकाठच्या कथामधली ती एक शॉर्ट स्टोरी होती. तो धडा होता आणि तो जेव्हा मी वाचला होता मला तो धडा मी वाचल्यावर माझ्या डोक्यातनं ती फिल्म म्हणून मला दिसायला लागली. तेवढ्या सिनेमॅटिकली लिहिलेला आहे. तर त्याच्याने मला इन्स्पिरेशन आली शॉर्ट स्टोरी लिहिण्याची. तर मी तेव्हापासून ते शॉर्ट स्टोरी लिहत होतो. फ्रेंड्स वाचत होते. आणि मग जेव्हा मी इंटिरियर डिझायनिंगचा जॉब करायला लागलो तेव्हाही मी ते लिहत होतो आणि माझे कॉलिग्स वाचायचे. माझी एक कॉलिग होती जी माझ्या बरोबर डिझायनिंगला होती. तर तिने मला एक दिवशी सांगितलं 2007ची गोष्ट आहे. तेव्हा तिने सांगितलं मला की
शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन आहे, त्यासाठी जर फिल्म आणि आपण जर फिल्म केली आणि सबमिट केली आणि जर त्यांनी फिल्म सिलेक्ट केली आपली तर ते फीचर फिल्म बनवणार त्याच्यामध्ये. सो आपण काहीतरी करूया, तुझ्याकडे इतक्या शॉर्ट्स आहे, आपण काहीतरी करूया. सो मी तेव्हा अहिल्यानगरला नाही मी मुंबईमध्ये वाढलोय. सॉरी, मी वाढलोय मुंबईमध्ये. माझा जन्म पण मुंबईचा आहे. मी वाढलोय मुंबईमध्ये, अंधेरीला, आंबोलीमध्ये वाढलेलो आहे. माझी मम्मी अजूनही त्याच घरात राहते. पप्पा माझे गिरगावमध्ये वाढलेले आहेत. सो आमची फॅमिली नेहमीच मुंबईमध्ये होती. फक्त आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही गावाला जायचो, म्हणजे संगमनेर, तुम्हाला माहिती असेल. तर ऍक्च्युली आमच्या सगळ्या नातेवाईक गाव संगमनेरच्या आजूबाजूला जास्त आहेत, म्हणजे जास्त नाशिक आणि पुण्याच्या जास्त लिटरली मध्ये येतं. सो आमची गावं तिकडे आहेत. सो आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फक्त तिकडे जायचो, बाकी सगळं इथेच होतं. सो सॉरी, मी काय शॉर्ट फिल्म बनवली. सो ती जेव्हा एवढी मागे लागली माझी मैत्रीण की आपण करूयात म्हणून, तर मी थोडा असा घाबरलो होतो. म्हणजे म्हटलं रे म्हणजे स्टोरी लिहिणं एका व्यक्तीचं काम आहे, पण फिल्म बनवणं हे एका व्यक्तीचं काम नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, फिल्म बनवायला जे इक्विपमेंट आहे ती 2007ची गोष्ट आहे, की कॅमेरा नाही आपल्याकडे, आपल्याला एडिटिंग कसं करतात ते माहीत नाही, कुठे करतात, काय सॉफ्टवेअर, काहीच कल्पना आणि काय अशी उठून म्हणजे फिल्म करेल. म्हणजे आजकाल जितकं सोपं झालं आहे की तुम्ही मोबाईलवर शूट करून मोबाईलवर एडिट करून, तेव्हा त्यावेळेला इतकं ते सोपं नव्हतं. आणि काहीच माहिती नाही, फिल्म कधी बनवलेलं काहीच कल्पना नाही. तर मी तर नाहीच म्हणतो, पण ती एवढी मागे लागली होती. तर माझ्या एका कॉलिगने म्हटलं की अरे माझ्याकडे तो नोकियाचा जो फोन आहे, 1.2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, माझ्या फोनवर शूट करा. मग एक शाळेतला मित्र म्हणला माझ्याकडे घरी कम्प्युटर आहे आणि मला ते विंडोज मूव्ही मेकर वापरता येतं, मी तुम्हाला एडिट करायला मदत करेन. तर तसं आम्ही फ्रेंड्सनेच एकत्र येऊन फिल्म बनवली. पण ती फिल्म काही झाली नाही कम्प्लीट, कारण त्याचा घरातला जो PC होता तो एडिटिंगसाठी इक्विप नव्हता. तर आम्ही एडिटिंग चालू करायचो, तो क्रॅश व्हायचा. तर ते इतका वेळेला तो क्रॅश झाला, शेवटी मग ते झालीच नाही फिल्म. ती कॉम्पिटिशन पण संपलं, कोणाला तरी मिळालं अवॉर्ड, ते सगळं झालं, पण ती फिल्म झाली नाही. पण ती जी प्रोसेस होती ती एवढी इंटरेस्टिंग होती की मला अजून एक फिल्म करायची आहे. मग मी दुसऱ्या मित्राचा फोन बॉरो केला, दुसऱ्या मित्राकडे जाऊन एडिटिंग केला आणि त्या फिल्ममध्ये मी माझ्या मम्मी पप्पांना काम करायला लावलं. आणि मी त्यावेळेला फक्त हॉरर बनवायचो, कारण की लहानपणी चाळीमध्ये जी भुताटक्यांच्या गोष्टी आणि मला हॉरर आवडतं, तर मी फक्त हॉरर बनवायचो. आणि मग ती फिल्म झाली, ती मी बनवली 7 मिनिटाची फिल्म. आणि मग मी सगळ्यांना गल्लीमध्ये सगळ्यांना दाखवली, सगळ्या मित्रांना, ऑफिसमध्ये सगळ्यांना ती आवडली. आणि मग ते एक एनकरेजमेंट मिळायला लागली की अरे हां आपण करू शकतो, आणि केलं ते सगळ्यांना आवडतं, तर ती एक्साइटमेंट येते. मग मी करत राहिलो ते. आणि मग एकदा पप्पांनी मला म्हटलं, नोटीस केल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की असं वाटतं की तुला इंटेरियर, तुझं करिअर चेंज करायचं आहे, तुला फिल्म बनवायचं बनव, काही हरकत नाही, पण ऑनेस्टली आणि पॅशनेटली करू, उगाच टाइमपाससाठी करू नकोस. सो त्यांचा सगळ्यात पहिला मला तो सपोर्ट मिळाला की ठीक आहे तुला करायचं ना तू कर. कारण की माझे बरेच मित्रमैत्रिणी ज्यांना त्यांच्या घरात त्यांचा सपोर्ट बिलकुल नाही आहे, तर त्यांना त्यांचा अजूनही कॉर्पोरेट जॉब करावा लागतो. सो माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं की मला पप्पांनी तो पुश केलं. कारण पप्पा जेव्हा ड्रायव्हिंग करायचे, एका मुमेंटला त्यांना असं वाटलं होतं की मला स्वतःसाठी काम करायचं. त्यांनी जी सेव्हिंग त्यांची होती त्यांनी यूज केली, जॉब ड्रायव्हिंगचा क्विट केला आणि एक कंपनी छोटी हे केली होती मलाडमध्ये. ती त्यांनी एक 4 वर्ष चालवल्यानंतर ती बंद करावी लागली. आणि ते डिप्रेशनमध्ये गेले, कारण की त्यांच्या डोक्यात असं लागलं अरे मला स्वतःसाठी काम करायचं होतं आणि आताही मला परत कंपनी बंद करावी लागते आणि आता मी परत ड्रायव्हिंगला कसं काय जाऊ. सो त्याच्यामुळे ते वर्षभर डिप्रेशनमध्ये, पण शेवटी फॅमिली होती ज्यांच्यासाठी कमवणं भाग होतं, मग ते त्यांना जावं लागलं परत ड्रायव्हिंगला. पण त्या ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स नंतर पण त्यांनी मला पुश केलं की ठीक आहे तुला करायचं तू कर. ते खूप महत्त्वाचं. आणि मग मी करत होतो सतत. आणि मग बेसिकली मला फिल्म स्कूलला जाता येणं शक्य नव्हतं, तर मी फिल्म जशा मला येतील तसं फक्त बनवत राहिलो आणि त्याच्यातून शिकत राहिलो. कारण की मला आठवत आहे इंटिरियर शिकत असताना डिप्लोमाच्या वेळेला आमच्या एका सरांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला इथे जे शिकवतोय ते 30% सुद्धा नाही आहे. आम्ही तुम्हाला थिअरी शिकवतो वगैरे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला ॲक्च्युली जे तुमचं शिक्षण होणार आहे डिझायनिंगचं, ते जेव्हा तुम्ही एका ठिकाणी जॉब करायला लागाल, तुम्ही डिझायनर म्हणून काम करायला लागाल, तुम्ही कार्पेंटर बरोबर काम कराल, तुम्ही पेंटर, ह्या सगळ्यांवर तेव्हा तुम्ही ॲक्च्युअल डिझायनिंग शिकाल. आणि मला ते फिल्म मेकिंगचं पण तसं नुसतं थिअरी शिकून काही होत नाही जोपर्यंत तुम्ही ते फिल्म बनवत नाहीत. कारण की प्रत्येक फिल्मचे काही वेगवेगळ्या अडचणी असतात. तुम्ही जोपर्यंत त्यांचा सामना करत नाही, काही बनवत आहे, तोपर्यंत तुम्ही खरंच नाही शिकत फिल्म. आणि त्यामुळे माझ्याकडे ऑप्शन्स होता फिल्म मेकिंग शिकण्याचा, तर मी करत होतो आणि शिकत होतो. आणि मग तसं करता करता काही ॲक्टर फ्रेंडशी ओळखी झाल्या, काही फिल्म मेकरशी ओळखी झाल्या, मग ते गाईड करायला लागले मला. आणि मग फायनली 2013ला माझी एक फिल्म होती ती कशिशला सिलेक्ट झाली. तर ते माझं पहिलं फिल्म फेस्टिवल ठरलं जिथे मला इमर्जिंग फिल्म मेकरचा अवॉर्डही मिळाला.
आणि मग ते एक खूप मोठं एन्करेजमेंट होतं. आणि मग त्याच्यानंतर ज्या पण मी शॉर्ट फिल्म बनवल्या त्या फेस्टिवल्सला जायला लागल्या. माझं त्याच्या निमित्ताने भारताबाहेर जाणं पण झालं. आणि प्रत्येक शॉर्ट फिल्मनंतर मग मी फीचर फिल्म लिहित होतो. कारण की मग ते असं झालं की अरे आता तर मला अवॉर्ड मिळालंय, आता मी फीचर फिल्म लिहिली की मला प्रोड्युसरही मिळेल आणि पैसे मिळतील आणि मी फीचर फिल्म करू शकेन. सो तसं होत होतं, पण ते काही झालं नाही. आणि प्रोड्युसर्स काही रेडी नाही व्हायचे. पण मग मी नाही झालं तर मग मी शॉर्ट फिल्मची आयडिया यायची आणि मी ती शॉर्ट फिल्म करायचो आणि मग ते ते व्हायचं. सो असं 3 स्क्रिप्ट्स लिहिल्या आणि त्याचं काही झालं नाही. शेवटी 2019मध्ये जी मी एक फिल्म बनवली होती उषाचा, ज्याच्यामध्ये माझे जे प्रोड्युसर होते नीरज चोरी, त्यांचं असं होतं ते फिल्म तर आपण एकत्र एक फीचर फिल्म पण करूया कधीतरी. सो जेव्हा मी ही फिल्म लिहिली सावरमुंड आणि त्यांना शेअर केली तर त्यांनी म्हटलं मला आवडली, आपण करूयात. सो आमचा मग तेव्हा 2021ला तो प्रवास चालू झाला आणि तो थोडा बराच लांब होता. 2021 ते 2025 ऑलमोस्ट 5-1 वर्ष. सो आम्ही चालू केलं आणि थँकफुली ही फिल्म त्याच्यामुळे झाली. तर साबरमुंड्याचा जो विषय आहे, जो टीजरमधून किंवा ट्रेलरमधून आमच्यापर्यंत पोहोचलाय किंवा काही रिव्ह्यू आम्ही वाचले त्यात जो पोहोचलाय, त्या विषयापर्यंत तू कसा पोहोचलास? मग तो अनुभवांती होता, निरीक्षणांती होता, नेमकं कसं घडून आलं तो विषयावर आपण सिनेमा लिहावा? सो 2016ला माझे बाबा वारले आणि जसं मी मगाशी म्हटलं आमचे सगळे नातेवाईक तिकडे राहतात, आमचंच कुटुंब इथं राहतं. तर जेव्हा पप्पा वारले तेव्हा सगळ्यांचं असं झालं की आपण गावी जाऊया 10 दिवसाचं सुतक वगैरे करायसाठी. आणि मग मम्मी पण म्हटली की नाही गावी जाऊयात, गावी जाऊयात. कारण की एक तर हे पण होतं की सगळी गावी असल्यामुळे आम्ही पण जर गावी असलो तर सगळ्यांना तिकडे भेटायला येता येईल, 10व्याला येता येईल. सगळेच मुंबईला नाही येऊ शकणार जर आपण इकडे केलं तर. तर मग माझं पण झालं तर ठीक आहे. आणि त्याच्या आधी ऑलमोस्ट 10 वर्ष मी गावी जाणं टाळत होतो. कारण गावी गेल्यावर सगळे लग्न 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 हेच बोलायचं आहे. म्हणजे इव्हन मी जेव्हा 10वी माझी झाली होती त्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेलो होतो काही दिवसात, ते तिथेच चालू झालं होतं. म्हणजे आता तर काय पुढच्या 2-3 वर्षात त्याचं लग्न करायचं. आणि गावाला तेव्हा अजूनही होतं. मला माहिती आहे, गावाला मी अजूनही बघितलेले आहेत की 18 वर्षाच्या खालच्या मुलामुलींची अजूनही लग्न होत आहेत. सो त्यावेळेला आणि आणि माझा जो चुलत भाऊ होता त्याने तर 21व्या वर्षीच लग्न केलं होतं. सो म्हणजे ते होतं आणि त्यामुळे मला ते असं त्या लग्नाच्या गोष्टींनी इतकं अनकम्फर्टेबल व्हायचं, तर मी बंदच केलं गावी जाणं. आणि मग नंतर मी ते 10-1 वर्ष नातेवाईकांना तर भेटतच नव्हतो. पण कधी फोन वगैरे तर मी फोनवर पण नाही बोलायचो. कारण की ते फोनवर बोललं की त्यांच्याकडे तोच एक प्रश्नाचा, बाकी काही त्यांना पडलेली नसायची. सो पण ती ठीक आहे. म्हणजे त्या तर तिकडे तोच चालतं लोकांचं, लग्न म्हणजे तुम्ही लग्न केलं म्हणजे तुम्ही सेटल हेच त्यांना असं वाटतं. तर ते व्हायचं विच इज ओके. पण ते मला ते खूप अनकम्फर्टेबल होतं. मी बोलायचो नाही, काही नाही. आणि जेव्हा पप्पा वारले तेव्हा मग ते एस्केप नव्हता. ते जावंच लागलं. आणि मला माहिती होतं तेव्हा मी 30चा झालो होतो. आणि मला माहिती होतं तिकडे गेल्यावर लग्न होणार. कारण की एकतर आता पप्पा वारले तर सडनली मी घरातला करता धरता झालोय आणि 30 वर्षाचा. मग ते आता मम्मीसाठी कोण आणि काय, मग तुला लग्न करायला पाहिजे ते होणार होतं. आणि तेच झालंच, तेच चालू झालं. म्हणजे ती सुरुवातच इथून झाली की अरे ह्याचं लग्न नाही झालंय, हा अग्नी नाही देऊ शकत. इथूनच सुरुवात झाली. म्हणजे मला नंतर यायला लग्न लग्न आपल्या ह्याच्यात इतकं ते इनग्रेंड झालंय की बापरे. म्हणजे मला नंतर नंतर रिअलाइज झालं की किती मुली किंवा किती मुलं सुद्धा हेट्रोसेक्शुअल म्हणूयात, ते लोक गावावरून मुंबईला ह्याच्यासाठी येतात कारण की त्यांना आपलं काहीतरी करायचं, पण तिकडे लोकांना कळत नाही. मग परत लोक जात नाही जास्त काही त्याच्यासाठीच, कारण की लोक सारखे लग्नाच्या गोष्टी करतात. आणि माझ्यासाठी त्याचं अजूनच जास्त झालं. कारण की एक वेळ ठीक आहे हेट्रोसेक्शुअल मुलामुलीनंतर पुढे जाऊन लग्न करायचं, पण मला ते करायचंच नव्हतं. त्यामुळे त्यांना सांगायचं काय काय असं झालं होतं. सो जेव्हा ते प्रेशर वाढायला लागलं त्या सुटकाच्या 10 दिवसात, मी सारखा इथून आता पळ कसा काढायचा ह्याचाच विचार करत होतो. आणि तो पळ तर काढू शकत नव्हतो, पण त्याचा विचार करताना माझ्या डोक्यात असं आलं, अरे जर ह्या गावामध्ये जर माझा कोणी मित्र असला असता तर मला ना त्याच्यावर बाहेर जाता आलं असतं आणि ह्या प्रेशरपासून थोडं वेगळं राहता आलं असतं. आणि अचानक मला असं झालं, अरे आय थिंक इथे काहीतरी स्टोरी आहे. आणि मला दिलं की नाही ह्याची काहीतरी मी ही आयडिया वापरून काहीतरी करू शकतो. आणि तेव्हा मग ती आयडिया जेव्हा डोक्यात आली, मग त्या गोष्टी आपोआप त्याच्यामध्ये यायला लागल्या की अरे मग कदाचित मी ह्या आयडियाच्या थ्रू असं दाखवू शकतो की जो मुलगा 10व्यासाठी गावी आलाय, त्याचा जो गावातला मित्र आहे तो कदाचित लहानपणाचा मित्र असू शकेल. जेव्हा तो उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे यायचा तेव्हा त्यांची मैत्री असेल. मग मग ते म्हणजे टीनेज वयामध्ये बऱ्याच वेळेला तुमचं सेक्शुअल एक्सप्लोरेशन पण होतं. मग तसं काही झालं असेल का त्यांच्यामध्ये? आणि मग आता एवढ्या वर्षांचा जेव्हा तो परत येतोय तर, आणि आता जेव्हा घरातून बाहेर येण्यासाठी त्याच्याबरोबर जेव्हा वेळ घालवतोय मित्राबरोबर, तर मग काय अजून त्यांचं नातं अजून काही वेगळ्या पद्धतीने ह्या वेळेला बनेल का? मग काय होऊ शकतं? ह्या गोष्टी डोक्यात यायला लागल्या. आणि मला असं झालं की कदाचित मी एक लव्ह स्टोरी गुंफवू शकतो या 10 दिवसाच्या सुटकाच्या काळामध्ये. म्हणजे जी फिल्म डेथने चालू होते, पण त्या
त्या सुटकाच्या काळामध्ये ते एक नवीन नातं उमलतं. तर ह्या गोष्टी मला इन्कॉर्पोरेट करता येतील. परत आपले जे म्हणजे आमच्या आमच्या भागातले जे काही सुटकातल्या ज्या रीती आहेत, मला त्या इन्कॉर्पोरेट करता येतील ह्याच्यात. कारण की मी स्वतः त्या केल्या होत्या, त्यामुळे ते मला इन्कॉर्पोरेट करता येईल. परत मला सेक्शुअलिटी जो हा भाग आहे, जो आपण ज्याच्यावर जेव्हा फिल्म्स बघतो, त्या नेहमी शहरीच फिल्म असतात. तर मला हे गावामध्ये ते सिच्युएट करता येईल. परत माझे आई-बाबा, माझे बाबा 10वी पण शिकले नव्हते. माझी आई अशिक्षित आहे आणि मी लोअर इकॉनॉमिकल स्ट्राटामधून येतो. म्हणजे गरीब घरच होतं. म्हणजे पप्पांची सॅलरी मला वाटतं मी 10वी मध्ये असताना पण फक्त ₹3000 होते. 3000 मध्ये घर चालायचं वगैरे असं सगळं होतं. आणि पण तरीसुद्धा अशा ह्याच्यातून आल्यानंतर पण जेव्हा मी माझ्या मम्मी-पप्पांना माझ्या सेक्शुअलिटीबद्दल सांगितलं, मला का लग्न करायचं नाही आहे, त्यांनी लगेच असं एक्सेप्ट केलं आणि ते म्हटले, "अरे तुला तुझ्याबद्दल माहिती आहे ते जास्त महत्त्वाचं आहे आणि कशाला उगाच आपण कोणत्या मुलीशी लग्न करायचं, कशाला तिचं आयुष्य खराब करायचं, काही गरज नाही आहे." आणि मला असं झालं, अरे ह्याच्या आधी मी एवढा घाबरत होतो, कारण मी जे काही कमिंग आउट स्टोरीज ऐकल्या होत्या त्याच्यात नेहमी की आई-बाबांनी एक्सेप्ट नाही केलं आणि असं झालं आणि तसं झालं, ट्रॅजेडीज होत्या. आणि त्या गोष्टी पण होत्या त्या सगळ्या श्रीमंत घरातून आलेल्या, ज्यांचे आई-बाबा खूप शिकलेले वगैरे होते. तर मला असं वाटतं त्यांनी नाही एक्सेप्ट केलं तर माझे मम्मी-पप्पा कुठे एक्सेप्ट करणार? आणि मी सारखं डोक्यामध्ये विचार करायचो की मी जेव्हा त्यांना सांगितलं तसे मला घराच्या बाहेर फेकतील आणि वगैरे असं इमॅजिन वगैरे पण करायचो मी. पण ते काहीच झालं नाही आणि उलट त्यांनी एक्सेप्ट केलं आणि ते इतके समजूतदारपणा की तुला तुझ्याबद्दल माहिती आहे ना, तुला कसं ते महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. आणि मग मला असं झालं, यार आपण ही जी सिम्प्लिसिटी आहे आणि हा जो पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे, हा पण कधी फिल्ममध्ये का नाही बघत? म्हणजे तुम्ही ह्या विषयावर जर फिल्म बघता तेव्हा नुसता स्ट्रगलच असतो आणि हेच का बघतो आपण? पण मी स्वतः जेव्हा जी पॉझिटिव्हिटी एक्सपिरियन्स केली आहे, माझ्या काही मित्रांनी पण नंतर केली त्यांच्या आयुष्यामध्ये. मी म्हटलं हे दिसणं खूप महत्त्वाचं आहे. आपण फक्त एकच भाग दाखवतो या गोष्टी, दुसरा भाग कधी दाखवणार? आणि मला वाटलं मी स्वतः हे मग ह्या स्टोरीमध्ये ते पण इन्कॉर्पोरेट करू शकतो आणि ह्या सगळं करताना मला हे 2 कॅरेक्टर जे आहेत, ते एक फक्त माणूस म्हणून, एक ह्युमन बीइंग म्हणून दाखवता येतील. कारण की ह्या अशा स्टोरीजमध्ये ना मग सेक्शुअलिटी, एक्सेप्टन्स त्या स्टोरीत त्याच्या अवतीभोवतीच फिरतात आणि माणूस म्हणून काय असं ते दाखवतच नाहीत. आणि लेट्स जस्ट से की क्वेअर लोकं म्हणजे गे, लेस्बियन लोकं काय दिवसभर सेक्शुअलिटी आणि हे एक्सेप्टन्स घेऊन नाही बसत. ते त्यांच्या आयुष्यात त्यांचं कामाला जायचं असतं, त्यांना पैसे कमवायचे, त्यांना भाडं द्यायचं, बऱ्याच गोष्टी बाकीच्या ह्युमन बीइंग्स आहेत त्यांनाही करायच्या असतात. ते कधी आपल्याला दिसतच नाही. नुसतं तेच दिसतं. त्यामुळे मला झालं की मी अशी स्टोरी ह्या सगळ्यामुळे अशी गुंफू शकतो, ज्याच्यामध्ये मी हे कॅरेक्टर फक्त ह्युमन बीइंग म्हणून दाखवू शकतो. कारण मला असं वाटतं सेक्शुअलिटी हा प्रत्येकाच्या आयुष्याचा पर्सनल भाग आहे. मी कधी कुठे गेलो तर मी माझ्या सेक्शुअलिटी म्हणून नाही दाखवत. मी फिल्म मेकर आहे. मी हे म्हणून माझी आयडेंटिटी हेच करतो. सो मला तसंच हे दोघे फक्त ह्युमन बीइंग्स आहेत फर्स्ट. ते मला तेवढंच दाखवायचं होतं आणि मग ते करताना मला हे पण झालं की मी हे करताना हे सगळं खूप नॉर्मल पद्धतीने दाखवू शकतो. आपण उगाच ते सेक्शुअलिटी ह्याला खूप असं हे करून ते कॉम्प्लिकेट करून दिलं. तेवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. जर का माझी अशिक्षित आई समजून एवढं एक्सेप्ट करू शकते म्हणजे ते नाही आहे कॉम्प्लिकेट. तिला जर समजू शकतं ते मग नाही आहे कॉम्प्लिकेट आणि ते तसं दाखवणं पण महत्त्वाचं. त्यामुळे मला लागलं की ह्याच्यातून मी हे सगळं करू शकतो आणि एका लोकांसमोर एक फक्त प्रेमकथा 2 ह्युमन बीइंग्समधली ती दाखवू शकतो आणि कदाचित ऑडियन्स पण मग ती फक्त प्रेमकथा म्हणून पण बघतील. हे माझं सगळं डोक्यात आलं जेव्हा ती आयडिया माझ्या डोक्यात मला कळलं की हे सगळं मी करू शकतो ह्याच्या थ्रू आणि तोच करण्याचा प्रयत्न झाला आणि थँकफुली ते होतंय. म्हणजे जेव्हा फिल्म संडान्समध्ये प्रीमियर झालं, मीरा नायर जेव्हा बघायला आली होती मोमाला न्यूयॉर्कमध्ये, ती मला येऊन म्हटली, "रोहन प्लीज ही फिल्म गे फिल्म म्हणून तुम्ही नक्का प्रमोट करू, कारण की ही नुसती गे फिल्म नाही आहे, ही त्याच्या पलीकडे गेलेलं आहे. हे ह्युमन बीइंग्स आणि आई-बाबांबरोबरचं नातं, किती काय काय गोष्टी याच्यामध्ये, ही नुसती त्या सेक्शुअलिटीबद्दल." मी बोललो, "हो मला माहिती आहे, पण प्रॉब्लेम काय होतो ना जेव्हा लोकं लिहितात फिल्मबद्दल ते त्याच वर्डवर लिहितात." मी बोललो, "ते मग त्यांनी पण जर तसंच पुढे केलं तर मग तो फरक होईल आणि त्यामुळे मग लोकांसाठी पण ह्या स्टोरीज ऑडियन्ससाठी स्टोरी आपण जेव्हा गे आणि लोकं पण थोडे म्हणजे हे तसंच काहीतरी तसं न करता आपण हे किती सिम्प्लिसिटीनं लोकांपर्यंत आणू शकतो ज्याच्यामुळे कोणीही ही फिल्म बघू शकेल असं काहीतरी करता येईल का?" ते मी आणि ती मला तेच म्हटली. इव्हन नागराज सरांनी आता बघितली 2 आठवड्यांपूर्वी. त्यांना जेव्हा मी भेटलो ते म्हटलं की हा तसं बघायला गेलं तर इतका सेन्सिटिव्ह विषय आहे आणि एखादा फिल्म मेकर त्या सेन्सिटिव्ह विषयाला घेऊन तर तशीच फिल्म बनवेल की स्ट्रगल दाखवा, हे दाखवा, बघा ह्या लोकांचं जीवन कसं आहे असंच दाखवतील. पण ह्या फिल्ममध्ये तसं काहीच नाही आहे आणि ही उलट ते म्हटले ही कोणीही बघू शकेल अशी फिल्म आहे. सो तोच प्रयत्न होता. तो साधेपणा दाखवायचा. एक माणूस म्हणून जगण्याचा साधेपणा जो मला तोच दाखवायचा होता आणि त्याच्यासाठी मी
माझं आयुष्य किंवा आजूबाजूला जे काही बघतो त्याच्याने इन्स्पायर झालो. कारण मी जेव्हा फिल्म बघतो मी कोणत्या दुसऱ्या फिल्मने इन्स्पायर होत नाही. कारण मग ते तसं होतं की दुसऱ्या फिल्ममध्ये बघून आपण तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. पण मला असं वाटतं जेव्हा तुम्ही आयुष्यावरून इन्स्पायर होता, आयुष्य तुम्हाला खूप स्ट्रेंज गोष्टी एक्सपिरियन्स करायला लागतात जे फिल्म कधी दाखवत नाही तुम्हाला. आणि म्हणून मला त्याच्यातून इन्स्पायर व्हायला आवडतं. आणि मग ते सगळं जे मी जगलोय किंवा आजूबाजूचे माझ्या आजूबाजूचे लोक जगलेत ते मी इनकॉर्पोरेट ह्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. सो दॅट मला असं वाटलं मी एक आयुष्य दाखवू शकेन जे लोकांपर्यंत जास्त पोहोचेल ह्याच्यात थ्रू. या प्रश्नाच्या उत्तरात तुझं एक कन्व्हिन्सिंग पॉवर खूप छान दिसते, जेणेकरून निर्मात्यांना पण तू तसं कन्व्हिन्स केलं. जसं एक निर्माता तुझ्याकडे आधी जोडलेला होतास आणि इतर नावानंतर आता मध्ये नागराचं नाव घेतलंस म्हणा, किंवा सई या प्रोजेक्टमध्ये जोडली गेलीस. निखिल अडवाणी आणि राणा दग्गुपट्टी रिलीज करतायत फिल्म. ही जी सगळी माणसं आहेत ही कशी कुठे कधी कशी जुळत गेली नेमकी माणसं, आणि या माणसांचा पाठिंबा असणं एक यंग फिल्म मेकरसाठी किंवा डेब्यू डिरेक्टरसाठी किती महत्त्वाचं आहे असं तुला वाटतं? म्हणजे एक तर माझ्यासाठी ते एक स्वप्न पण पूर्ण झालं आणि मी तर खूप म्हणजे असं ग्रेटफुल आहे की ह्यांच्यासारखे फिल्म मेकर्स किंवा सईसारखे ॲक्टर ह्या फिल्मला सपोर्ट देऊ पाहते आणि ते सगळे ऑनबोर्ड आले. तर एक तर त्यांचे तर मी खूपच धन्यवाद मानतो नेहमी. आणि मला वाटतं ते सगळेजण ऑनबोर्ड ह्याच्यासाठी त्यांना मी माहितीच नव्हतो, कोणालाही मी माहीत नव्हतो. तर त्यांनी जेव्हा त्यांच्यापर्यंत फिल्म जेव्हा गेली त्यांनी फक्त फिल्म बघितली आणि फिल्मने त्यांच्याबरोबर काय केलं हे तेव्हा जास्त महत्त्वाचं होतं. आणि जसं मी म्हणतो मला जे करायचं होतं ते त्यांच्यापर्यंत पण पोचलं. ते सगळेजण तेच म्हटले की ही फिल्म नुसतंच सेक्शुअलिटी आणि गे कॅरेक्टर हे नाहीच आहे, हे त्याच्या खूप पलीकडे गेलं आणि आता खूप महत्त्वाचं आहे तेवढं ते तिथे जाणं. आतापर्यंत झाल्यात फिल्म, पण आता आपण पुढे कसं जाऊ आता ह्याच्यात ते करा. आणि त्यांना असं वाटलं हे त्या फिल्ममुळे होतं आहे. सो एकतर जेव्हा मी फिल्म कंप्लीट केली तेव्हा आमचं जेव्हा संडान्सला मला फिल्मची प्रिंट पाठवायची होती तेव्हा त्याचं टेक चालू होतं. तेव्हा मी विक्रमादित्य मोटवानेला बोलवलं होतं बघायला. सो त्यांनी तिकडे बघितली आणि त्यांना खूप आवडली फिल्म. ती होती जानेवारीची गोष्ट. पण जेव्हा इंडियामध्ये आता रिलीज करण्याची वेळ होती तेव्हा असं होतं की आपल्याला काही फिल्म मेकरची साथ लागेल. कारण की आपल्याकडे एक तर इंडिपेंडंट फिल्म्सकडे पैसेच नसतात की प्रमोशन करा वगैरे करा. मग ते लोकांपर्यंत कसं पोहोचणार. तर ॲटलिस्ट जर हे फिल्म मेकर आले ऑन बोर्ड तर त्यांच्या थ्रू तरी आपण मोठ्या एक लार्ज नंबर ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतो, त्यांच्यापर्यंत पोहोचेल की अशी एक फिल्म येते आहे. सो ते करायचंच होतं. पण त्याच्या आधी राणा सरच्या कंपनीमधली जी प्रतीक्षा आहे ती संडान्सच्याही आधी फिल्म बघायला आली होती. आणि तिने जेव्हा बघितली होती तिला खूप आवडली फिल्म आणि ती म्हटली मला आवडली आहे, मी राणाशी बोलणार आहे की ही पुढची फिल्म. कारण की त्यांनी ऑल वी इमॅजिन अस लाईट केली होती डिस्ट्रीब्यूट. ती म्हटली मी त्यांना म्हटली दिस इज द नेक्स्ट फिल्म आपण करायची आहे डिस्ट्रीब्यूट. आणि मग राणाने पण बघितली फिल्म, त्यांनाही खूप आवडली. आणि मला असं होतं की ह्यांचा इंटरेस्ट ना राहावा शेवटपर्यंत आणि हे यावे ऑनबोर्ड ही डिस्ट्रीब्यूट करायसाठी. आणि मग त्या गोष्टी चालूच होत्या. आणि त्याच्यासोबत मग जेव्हा रिलीजची डेट डिस्कस करण्याची वेळ जवळ आली की अच्छा आपण सप्टेंबरमध्ये करणार आहोत, ही डेट आहे वगैरे वगैरे. मग तेव्हा झालं की आता आपल्याला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स पण हवेत, ते आपण करूया. मग तेव्हा विक्रमादित्य मोटवानींनी बघितली होती. मग त्यांना विचारलं, ते म्हणले मी ऑनबोर्ड आहे. त्यांनी खूप आधी बघितलं. मग नंतर आम्ही निखिल अडवाणीला फिल्म दाखवली, त्यांनी 1 महिना आधी बघितली आणि त्यांनाही खूप आवडली. म्हणले मी पण ऑनबोर्ड आहे. आणि मग सईला फोन केला, कारण की सई जेव्हा संडान्सची अनाऊन्समेंट झाली होती की संडान्समध्ये ही फिल्म सिलेक्ट झाली तर सईने मला फोन केला होता की मला खूप प्राऊड वाटते की आपली एक पहिली मराठी फिल्म इतक्या मोठ्या ठिकाणी जाते आहे, खूप प्राऊड वाटते, तुला काही मदत लागली तर मला सांग. म्हटलं तिला एकदा विचार, तिला इंटरेस्ट असेल का. म्हटली हो मलाही इंटरेस्ट आहे. आणि मग तिनेही फिल्म बघितली फायनली, तिलाही आवडली. आणि मग विक्रमादित्य मोटवानी नागराज सरांना फोन केला, त्यांना लिंक पाठवली फिल्मची. त्यांनी जेव्हा बघितलं त्यांनी ते म्हटलं मला आवडली आहे फिल्म, मी पण ऑनबोर्ड आहे म्हणून. तो असे हे सगळेजण ऑनबोर्ड आले. आणि पण त्यांचा तर सपोर्ट तुला कसा मिळतो, कोणत्या दृष्टीने सपोर्ट मिळतो? सो बेसिकली एक तर तेच आहे ना, जसं मी म्हणतो की मला कोणी ओळखत नाही, त्यामुळे ही फिल्म कितीही काही झालं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून ते ऑनबोर्ड आहे. आणि त्यांच्या सपोर्टमुळे एक तर ते रिलीज स्ट्रॉंग होणार आहे, लोकांपर्यंत पोहोचतं आहे. तेच आहे तो सगळ्यात मोठा सपोर्ट आहे की. आणि तेच आहे ना, आता नागराज सर ऑनबोर्ड आले तर मराठी अरे नागराज सर सपोर्ट करतात म्हणजे काय आहे हे बघूयात आणि जाऊन बघूयात. तर ती जी क्युरिओसिटी त्यांच्यामध्ये क्रिएट होणार आहे ती नुसतंच आम्ही नाही करू शकणार, म्हणजे आम्हाला कोणी ओळखतच नाही. आणि दुसरं म्हणजे प्रमोशनकडे साठी पैसे नाही आहेत, त्यामुळे मग हे लोकांपर्यंत पोचवायचं कसं. आणि जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोचणार तोपर्यंत लोक थिएटरमध्ये येणार कशी. सो ह्या फिल्ममेकर्सच्या थ्रू लोकांपर्यंत पोचण्याचा तो एक मार्ग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते सपोर्ट करतात ते सगळेजण ऐकतात ना, कारण त्या लोकांची कामच एवढी मोठी आहेत. ते काही म्हणतात तर आपण सगळे ऐकतो.
त्यांनी जर ते सपोर्ट करतात म्हणजे फिल्ममध्ये काहीतरी आहे, तर तो एक मेसेज पण जातो. सो ते सगळं ह्याच्या निमित्ताने एक होतं आहे. पण तू आता एक असं म्हणालास ना की मला तो स्ट्रगल दाखवायचा नव्हता, मला ते नेहमी शहरी दाखवायचं नसतं, त्यामुळे जाणून बुजून या 2 गोष्टी तू केल्या आहेस. पण आत्तापर्यंत म्हणजे मला तुझं मत विचारायचं आहे एका गोष्टीवर, की आत्ता OTT म्हणा किंवा जास्त करून OTTवरच जो कंटेंट येतो, तर असं गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याचदा झालं आहे की वेबसिरीज म्हणा किंवा वेब फिल्म म्हणा, त्याच्यामध्ये ना एक भाग म्हणून अशा पद्धतीचं कॅरेक्टर आपल्याला दिसतंय. खरं तर त्या कथेची तिथे गरजही नसते खरं तर. आणि बरं ते दाखवतात तर दाखवतात, पण तुम्ही त्याच्यामधली ती इंटिमसी पण दाखवता. म्हणजे तू म्हणालास तसं आत्ता ते वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटलं, की हा सिनेमा असा आहे की कोणीही जाऊन बघू शकतं. ते कोणीही जाऊन बघू शकतं याच्यामागे खूप अर्थ दडला आहे, की ती इंटिमसी मग तू जाणून बुजून प्रयत्नपूर्वक तुझ्या 2-3 गोष्टी प्रामुख्याने टाळलेल्या आहेस. तर हा सुद्धा तुझ्या डोक्यामध्ये विचार होता. आणि जे मी मगाशी म्हणाले की सिरीज किंवा वेब फिल्ममध्ये अशा पद्धतीचं एक कॅरेक्टर आणलं जातं, ओढून ताणून असतं अनेकदा. त्याबद्दलचं तुझं मत काय? सो एक तर इंटिमसी माझ्या फिल्ममध्ये पण आहे, पण काय असतं ना, तुम्ही ती इंटिमसी दाखवताय कसं त्याच्यावर सगळं असतं. मग ते बऱ्याच वेळेला ह्यांचं जेव्हा आपण ते बघतो, जेव्हा हे असे वेबसिरीजमध्ये केलं, त्यांचं तेच असं की ऑडियन्सना टिटिलेट करायचं, एक्साइटमेंट दाखवायची, म्हणून ते त्या पद्धतीने दाखवतात. जेव्हा तुमचं एमच ते नाही आहे, मग तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने दाखवता. आणि ऑफकोर्स ते बऱ्याच वेळेला तुम्ही जेव्हा हे वेबसिरीजमध्ये ह्याची गरज काय आहे, तर ते टिकबॉक्स करणंच आहे, म्हणून ते तुम्हाला सांगतं हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जर बघाल सगळ्या वेबसिरीज फील सेम होतात, की हे सगळे एकाच प्रकारे स्टोरी सांगतायत, त्याच्यामधले कॉन्फ्लिक्ट पण तेच असतात, फिल्मचं लुक पण तेच असतं, सगळंच सेम वाटतं. कोणतीही वेबसिरीजची स्टोरी ह्याच्यापेक्षा वेगळी, ह्याच्यापेक्षा काही वाटत नाही. त्याच्यामुळे त्यांना तेच करायचं. म्हणजे एक प्रकारे OTT आता TVच झालं, फक्त प्रोडक्शन व्हॅल्यू वाढली आहे त्यांची, बाकी काही नाही आहे. सो ते आहे, तो प्रॉब्लेम त्यांचा आहे. तर ते मग तुम्हाला माहिती नाही, हे लोक काही ह्यांना खरंच काहीतरी चांगलं मांडायचं आहे हा त्यांचा मुद्दा नाहीच आहे. त्यांचा मुद्दा आहे लोकांनी हुक व्हावं एवढं त्याच्यावर ते करतात, म्हणून ते करतात. म्हणून ते इंटिमसी ज्या पद्धतीने म्हणजे ते बघायला येते, मग ते लोक अरे ह्याच्यामध्ये असं दाखवलंय तसं दाखवलं म्हणून लोक बघणार, ते तेवढंच त्यांचं आहे. सो म्हणून तो प्रॉब्लेम, म्हणून ते जे आपल्याला दिसतं ते त्याच्यामुळे दिसतं. पण जसं मी म्हटलं, माझा तो उद्देशच नव्हता. मला कम्प्लिटली काहीतरी वेगळं दाखवायचं होतं, वेगळ्या पद्धतीने दाखवायचं होतं, जे अजून ऑडियन्सने पाहिलेलं नाही आहे. सो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटिमसी मलाही पाहिजे होती, कारण की नुसतंच ते मग ते काय वेळेला मग हे कदाचित फ्रेंड पण असू शकतात ना. जर इंटिमसी नाही तर मग तुम्ही फ्रेंड्स पण असू शकता, पण ते नाही आहे. मला दाखवायचं आहे की 2-3 कॅरेक्टर्स एकमेकांच्या प्रेमात पडतायत, मग ते इमोशनल पण आहे आणि फिजिकल पण आहे. पण आता ह्या फिल्ममध्ये फिजिकल जेव्हा दाखवण्याची वेळ होती, मला जे युजली आपण बघतो ते नव्हतं दाखवायचं, विच इज की तुम्ही सेक्स करताना दाखवता, जे आपण हेट्रोसेक्शुअल फिल्ममध्ये पण बघतो तेच दाखवलं जातं. पण तुम्ही फरक तेव्हा करता त्या मुवमेंटमध्ये, जेव्हा एक फिजिकल तो मुवमेंट झाल्यानंतर तुम्ही एकमेकाच्या मिठीमध्ये नुसते पडून असता, देन इट बिकम्स इमोशनल. सो मला माझ्या फिल्ममध्ये तो मुवमेंट आहे, मला ते दोघं फिजिकल होताना नाही दाखवायचं, ते झाल्यानंतर काय आहे, ते झाल्यानंतर जस्ट एकमेकाच्या मिठीत पडून राहणं, झोपून राहणं, ते जास्त इमोशनल पण आहे, फिजिकल पण आहे, ॲट द सेम टाईम इमोशनल. मला तो मुवमेंट दाखवायचा होता. सो फिल्ममध्ये तो मुवमेंट आहे, कारण की मला ते लाजायचं नव्हतं, आता मी हे दाखवतो, आता मी नाही दाखवणार, ते नाही दाखवायचं होतं मला. सो मी ते आहे, पण मला ते नुआन्स पद्धतीने दाखवायचं, जिथे ऑडियन्सला पण त्याचा अर्थ कळेल काय आहे. सो ते आहे. पण म्हणून म्हटलं की तुमचे इंटेन्शन्स काय आहे, तुमचे इंटेन्शन्स प्युअर असेल ना, मला खरंच काहीतरी दाखवायचं, तर मग ते त्याच्या पद्धतीने तुम्ही करा. तुमचे इंटेन्शन्स फक्त एंटरटेनमेंट आणि जे असतं ते असेल तर ते खूप वेगळं होतं. आणि मला असं वाटतं एंटरटेनमेंटना नुसतंच नाचगाणे किंवा ॲक्शन फिल्म आणि सुपर हिरोच्या फिल्ममध्येच एंटरटेनमेंटचं असं नाही आहे. एंटरटेनमेंट एखादी फिल्म तुम्हाला शांत करते, खूप छान वाटतं हे फिल्म बघून. किंवा मला किती जण म्हणले ही फिल्म बघितल्यानं मला असं वाटलं मला घरी जाऊन माझ्या आईबाबांना मला मिठी मारायची आहे. हे पण एक प्रकारचं एंटरटेनमेंटच आहे, पण लोकांना ते वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं हेच कळत नाही आहे. मग तो मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे इथे इंटेन्शन्स आमचे क्लिअर होते. आम्हाला एक साधी गोष्ट सांगायची आहे, जी कदाचित ते बघताना लोकांना खूप काही वाटेल त्याच्याने, की जसं लोक म्हणते आईबाबांना मिठी मारावीशी वाटली किंवा काही, तेवढंच होतं आमचं, की लोकांना काहीतरी फील व्हावं छान, तेवढंच होतं. त्याच्या हिशोबाने ती फिल्म बनवली गेलेली आहे. या तुझ्या उत्तरालाच धरून प्रश्न आहे की सिनेमा तुझ्यासाठी नेमकं
काय काय आहे? एकतर ते मनोरंजनाचं साधन आहे, की एक सामाजिक प्रबोधन किंवा सामाजिक बोध देणारी कलाकृती आहे? तू नेमकं कसं बायफर्केट करतो किंवा ती थिन लाईन तुझी काय आहे नेमकी सिनेमातली? नाही, मी ते मनोरंजन म्हणूनच आहे, म्हणून म्हटलं मनोरंजन वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, म्हणूनच मी ते म्हटलं. कारण जेव्हा तुम्ही सामाजिक वगैरे, आणि मला नाही वाटत फिल्म ते काहीतरी समाजाला हे करण्यासाठी त्या प्रीचिंग, मला तर बिलकुल नाही आवडत ते. कारण जेव्हा म्हणजे फिल्म्स त्याच्यासाठी बनल्याच ना, तुम्ही जर इनिशियल फिल्म बघितल्या असतील तर त्या समाजाला आता मला काय त्याच्यासाठी बनल्याच ना, त्याच्यासाठी वेगळी गोष्टी आहेत त्याच्यातून तुम्ही करा. पण फिल्म हे एक मनोरंजन, आणि त्याच्या थ्रू तुम्ही त्याच्या थ्रू फक्त एक आयुष्य जरी मांडलं तरी त्याच्यातून मग ऑडियन्स त्यांचा मेसेज पण घेऊ शकते. पण फिल्म स्वतःहून आता मी मेसेज देणार आहे असं ज्या पद्धतीने केली तर मग तो तसा सिनेमा नाही राहत मला वाटतं. तुम्ही फक्त मांडा, तुम्हाला एक स्टोरी मांडेल, ऑडियन्स आपोआप त्याच्यातून त्यांना काय मेसेज ते घेते. आणि प्रॉब्लेम आहे ना, आपल्याकडे ऑडियन्स आपण खूप डम समजतो की हे त्यांना कळणार नाही, हे त्यांना कळणार. पण लोक आयुष्य जगतात, त्यांचे आयुष्य आहे ना, त्यांचे जगतायत, त्यांनी बघितलंय आजूबाजूचं जग, त्यांना कळतं. आणि जेव्हा तुम्ही त्या ऑडियन्सला पण तितकं इंटेलिजंटली जर हे कराल ना, की ते आहे इंटेलिजंट, त्यांना कळेल, तुमच्या फिल्म मेकिंगमध्ये आपोआप तो फरक होतो. आणि मग तुमचा फिल्म हा फक्त मेसेज देणारा फिल्म नाही, मग तो सिनेमा होतो. प्रॉब्लेम आपल्या इकडे बरेच, इव्हन प्रोड्युसर्स, मी किती वेळा ह्या फिल्मची स्क्रिप्ट घेऊन लोक म्हणायचे लोकांना कळणार नाही. का तुम्ही असा विचार करता? ऑडियन्स, आपल्या इकडचा ऑडियन्स क्रिस्टोफर नोलानच्या फिल्म बघून, त्या इतक्या कॉम्प्लिकेटेड फिल्म बघून त्या डायफर करतात, आणि तुम्ही म्हणता हे इतकं साधं आयुष्य मी दाखवतो, ते कळणार नाही असं कसं म्हणता तुम्ही? सो मला ते असं वाटतं की ऑडियन्सला डम न समजता त्यांच्या समोर फक्त एक स्टोरी मांडणं महत्त्वाचं मला वाटतं. आणि ती तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने मांडाल ते ऑडियन्सना कळतं. आणि मग तेव्हा ऑडियन्स पण एंगेज होतं ना, कारण तुम्ही सगळं स्पूनफीड नाही करताय, मग ऑडियन्स पण एंगेज होते, हे अच्छा ह्याचं असं तसं, ते एंगेज होतात. आणि ते त्यांनाही चांगलं वाटतं, मग त्यांनाही काहीतरी आपण छान बघितलं असं वाटतं. आणि त्याच्यामुळे होतं काय की फिल्म तेव्हाच त्यांच्यावर राहते, कारण ते विचार करतात, अरे हे काय होतं, ते काय होतं, त्याचा अर्थ काय होता, ते विचार करत, आणि तेव्हा फिल्म लोकांबरोबर राहते. तुम्ही सगळंच मग ऑडियन्ससाठी काय होतं, हां सांगितलं फिल्मने सगळं, आता मला काय करायचं, हो मी बघितलं, मी आलो घरी. पण तुम्ही जेव्हा एक एक्सपिरियन्स, युनिक एक्सपिरियन्स क्रिएट करता, तो एक्सपिरियन्स, आणि त्याच्यासाठी सिनेमा बनवणं महत्त्वाचं. मेसेज देण्याच्या मागे मी तरी लागत नाही काही. पण आता तू प्रेक्षकांचा एक उल्लेख केलास, थोडंसं व्यावसायिकदृष्ट्या मला जाणून घ्यायचं आहे की साधारणतः आशयाचे जे सिनेमे असतात, किंवा थोडा आपण म्हणू की थोडासा वेग, थोडासा त्याचा स्लो असतो म्हणूयात, किंवा शांत असतात जे सिनेमे, तर आणि फेस्टिवल्समध्ये प्रामुख्याने जे गाजवून आलेले असतात फेस्टिवल्स, तर आत्तापर्यंतचं असं एक सिनारिओ आहे की असे सिनेमे OTTवरती रिलीज केले जातात आत्ता, म्हणजे आता गेल्या एक 4-5 वर्षामध्ये असं चित्र दिसून येतं आहे. कारण थिएटरमध्ये इतका रिस्पॉन्स प्रेक्षकांचा मिळेलच ह्याची खात्री कदाचित नसते. तर अशा पूर्ण परिस्थितीमध्ये थिएटरमध्ये रिलीज करण्याची रिस्क तुला वाटत नाही आहे का? मला तर इव्हन मी शॉर्ट फिल्म बनवतो तेव्हाही मला थिएटरमध्ये जायचो, आणि थँकफुली माझी ह्याच्या आधीची शॉर्ट फिल्म थिएटरमध्ये रिलीजही झाली होती, जस्ट बिफोर द पॅन्डेमिक. सो मी थोडा लकी मानतो की पॅन्डेमिकच्या आधी रिलीज झाली ती थिएटर्समध्ये. सो मी तर ते शॉर्ट फिल्मच्या वेळेला पण माझ्या डोक्यात की शेवटी थिएटरमध्ये जायचं, आणि मी शॉर्ट फिल्म पण थिएटरसाठीच बनवायचो. ते आहे, मला माहिती आहे काही लोकांचं असं आहे, शॉर्ट फिल्म नाही हे तर काय लोक यूट्यूबवर फोनवर बघणार नाही. मी फिल्म बनवतोय आणि ती थिएटरसाठीच बनायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा मी फीचर फिल्म बनवतो तर एंड गोल तर थिएटरमध्ये जाणंच आहे. मग आणि मी ना तो विचार नाही करत की ही काय फिल्म आहे, मग लोक येणार का. फिल्म आहे आणि त्याचा सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला थिएटरमध्येच घेता येतो, आणि तुम्हाला मग त्याच्या हिशोबाने फिल्म क्राफ्ट पण करायला लागते. आणि दुसरी गोष्ट काय ना, ठीक आहे, काही फिल्म मेकर्सने केलं की फेस्टिवलमध्ये आपली फिल्म म्हणून ते त्या एका प्रकारानेच फिल्म बनवत राहिले, आणि त्यामुळे ते ऑडियन्समध्ये म्हणजे ते काहीतरी तसंच असणार. पण फेस्टिवलमध्ये जाणाऱ्या सगळ्याच फिल्म तशा नसतात. म्हणजे त्याचं एकदम साधं उदाहरण द्यायचं झालं तर पॅरासाईट नावाची फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमियर झाली ना, पण लोकांनी जाऊन बघितली ना, ती काय फेस्टिवल फिल्म म्हणून काय आपल्याला समजणार नाही, ती काय इंटेलेक्च्युअल ॲब्स्ट्रॅक्ट फिल्म असं नाही आहे. सगळ्या फिल्म तशा नसतात. तो मोठा प्रमाणात ऑडियन्सने पण थोडी त्याचा विचार केला की फेस्टिवलमध्ये गेली म्हणजे काय फिल्म वाईट आहे, आपल्याला कळणार नाही असं नसतं. आणि म्हणून ही फिल्म, म्हणून मी जे म्हणतोय की कोणीही बघू शकेल, मला तशी फिल्म करायची होती. आणि फेस्टिवलमध्ये जाणं म्हणजे काय आहे की ती फिल्म बाबा काय असं तसं नाही आहे. बेसिकली त्या ठिकाणी सिलेक्ट होणं म्हणजे तितकी मोठी गोष्ट असते. संडाससारखं इतकं मोठं फेस्टिवल, त्या फेस्टिवलमधले फिल्म मेकर कोण आहेत ज्यांच्या पहिल्या फिल्म तिकडे रिलीज झाल्या? क्विंटिन टॅरेंटिनो, क्रिस्टोफर नोलान, कोएन ब्रदर, ज्यांना आपण आज मास्टर्स म्हणतो, त्यांच्या फिल्म बघायला लोक एवढ्या मोठ्या रांगा लावतात थिएटरच्या बाहेर. त्यांच्या पहिल्या फिल्म संडासमध्ये गेलेल्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही तुमची फिल्म त्या मोठ्या
प्लॅटफॉर्मवर घेऊन जाता त्याचा एक तर तो अर्थ आहे की तुमच्या कामाचा दर्जा खूप छान आहे म्हणून तुम्ही तिकडे आहात, तुम्ही कॉम्पिटिशन सेक्शनमध्ये मेन कॉम्पिटिशन सेक्शनमध्ये आहात. दुसरी गोष्ट हे करताना तुम्ही तुमच्या कंट्रीलाही तिकडे रिप्रेझेंट करता. तुम्ही तुमची फक्त फिल्म आणि तुम्ही नाही गेलात, तुम्ही तो भारत तिकडे लिहिलं आहे. ही फिल्म कुठली आहे, ही भारतामधून आलेली फिल्म आहे. आणि जेव्हा ह्या फिल्मला ग्रँड ज्युरी अवॉर्ड मिळालं ते नुसतं त्या फिल्मला आणि मला नाही मिळालं, माझ्या टीमला नाही, ते भारताची विन होती ना. तिकडे तुम्ही भारताला रिप्रेझेंट करताय, ते इतकी मोठी गोष्ट होते. आणि मग ती झाल्यानंतर ती आणि ॲक्च्युली त्याच्यामुळे आमची ती जर्नी थोडी सुखकर झाली की ऑलरेडी राणाची कंपनी इंटरेस्टेड होतीच की नाही आम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचीच आहे फिल्म म्हणून. ती अजून सोयीची झाली आणि सुखकर झाली कारण की नंतर फिल्म जास्त लोकांपर्यंत पोहोचली की या बाबा अशी फिल्म आहे मराठीमध्ये बनलेली आणि वगैरे वगैरे. तर त्यामुळे ते थोडंसं सुखकर झालं. लगेच आमच्या पुढची कामं इझी झाली आणि त्यामुळे आता ॲटलिस्ट लेट्स जस्ट से अजूनपर्यंत सामान्य जनतेपर्यंत पोहोचली नाही आहे. तर आमचे तेच प्रयत्न आहे की रेग्युलर ऑडियन्सपर्यंत पण जास्तीत जास्त पोहोचावं. पण एक आपल्या भारतामध्ये पण एक अशी लोकसंख्या जे फिल्म मेकिंग ज्यांना कळतं आणि ते चांगल्या फिल्म्स काय त्याचं ते नेहमी त्यांना बघायचं त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असतं. ते फेस्टिवल म्हणा किंवा असं त्याच्यावर ते शोध घेत असतात चांगल्या फिल्म काय आहेत. तर ते त्यांच्यापर्यंत तरी पोचलेली आहे. आणि मला रोज मेसेजेस येतात इंस्टाग्रामवर, सर आम्ही पहिल्या दिवशी तिकीट काढून जाणार आहोत, आम्ही वाट बघतोय कधी होणार आहे कधी. मला इतक्या दिवसापासून जेव्हापर्यंत ट्रेलर आलं नव्हतं, प्लीज काहीतरी रिलीज करा, ट्रेलर रिलीज करा, ट्रेलर कधी येणार आहे, रिलीज कधी येणार आहे. इतके मला मेसेज रेग्युलर म्हणजे ज्यांना मी ओळखत पण ते लोक मेसेज करत आहेत. सो मला तेव्हा रिअलाईज झालं की लोकांना चांगलं काहीतरी बघायचं आहे. कारण की OTTवर जर तुम्ही आज बघाल तर इतकं काय काय भरून ठेवलं आहे. अर्धा वेळ तुम्हाला मी बघू काय ह्याच्यामध्येच जातो आणि नंतर ते बघण्याचा इंटरेस्ट पण नाही राहत. आणि काही वेगळं तसं नाहीच आहे. त्यामुळे जेव्हा काहीतरी वेगळं तर लोकांना खरंच वेगळं काहीतरी पाहिजे आहे, बघायचं आहे, तेच मला दिसतं. आणि त्यामुळे जे सगळे हे आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आले त्यांनाही ते माहिती आहे की चांगलं काहीतरी आणि ते लोक बघायला येतील. आपण पण ती एक आशा करूयात. आपण मग त्यांच्यापुढे ठेवूया तरी. आपण ठेवलं पण नाही तर मग कसं होणार. सो त्या सगळ्या जणांचा प्रयत्न तोच आहे. इव्हन राणा दगूच्या कंपनीचा स्पिरिट मीडियाचा पण प्रयत्न तोच आहे. आता आम्ही ठेवतो आहोत, हे चांगलं आहे, आता तुम्ही पण बघायचं आहे, मग तुम्ही या आता. सो त्यामुळे मी बाकीचा काही विचार करत नाही. मला तर आनंद ह्याचाच होत आहे की ही फिल्म रिलीज होते. कारण की मला किती फिल्म मेकर्स माहिती आहे आजकाल फिल्म बनवणं तर वेगळीच गोष्ट आहे, बनवल्यानंतर ती आणायची कशी ऑडियन्स समोर, तो एवढा मोठा स्ट्रगल आहे. माझ्या किती फिल्म मेकर्सना फिल्म मेकर फ्रेंड्सना डिस्ट्रीब्युटर्स नाही मिळत आहेत. इव्हन त्यांच्या फिल्म्स फेस्टिवल पण घेत नाही. त्यामुळे आज फिल्म बनवणं सोपं झालं आहे. आपल्याकडे बरेच आता इक्विपमेंट्स आहे, पण ती लोकांसमोर घेऊन येणं जास्त कठीण. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मला हा चान्स मिळाला आहे, आय एम मोर हॅपी दॅन एनिथिंग. आणि माझं तर एवढंच हे आहे की लोकांनी यावं आणि सपोर्ट करावं. मराठी फिल्म जर इथपर्यंत गेली आहे तर मग ते लोकांनीही त्याला ते प्रेम द्यावं. जेव्हा जगभरची लोकं देत आहेत की एवढी स्पेसिफिक स्टोरी जी गावात घडते, आपल्या त्या मातीतले रीती सांगते, सुटकात काळातले एवढं सगळं दाखवते, तरी पण ती त्या लोकांना जर इतकी आवडते, मग आपल्या इकडच्या लोकांना ती अजूनच आवडायला लागली. आपण आपली संस्कृती त्याच्यात बघणार आहोत. तर माझी तेच इच्छा आहे की लोकांनी यावं आणि बघावं. पण तू आता प्रेक्षकांचा उल्लेख केलास की प्रेक्षकांनी यावं आणि सिनेमा प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचावा. तो पोचेलच कारण आता रिलीज होतोय. पण मला इंडस्ट्रीबद्दल विचारायचं, जसं आता सईने तुला स्वतःहून फोन केला किंवा नागराज यांनी तुझी फिल्म पाहिली, तू विक्रमादित्य मोटवानेपर्यंत तू पोचलास, थ्रू तू राणापर्यंत पोचलास. पण मराठी इंडस्ट्रीतनं मराठी इंडस्ट्री तुझ्यापर्यंत पोचली का ह्या सगळ्या अचिव्हमेंट नंतर, ते मला जाणून म्हणजे ते थोडंसं मला नंतर वाईट वाटलं की कोणीच बोलतच नाही आहे, की इतकं झालंय तरी कोणीच बोलत नाही. मला तेव्हा मग काय का आपण हे करतोय. म्हणजे माझा इतका अट्टाच होता की माझी फिल्म मी मराठीतच बनवणार आणि ती मराठी फिल्म मला तिथे घेऊन जाईल. मला किती लोक म्हणायचे की कशाला मराठीत करतोस, तसं पण मराठी फिल्म बघायला लोक येत नाहीत. तू जर ॲटलिस्ट हिंदीमध्ये बनवलं तुला जास्त चांगलं बजेट मिळेल आणि हे मिळेल ते मिळेल. पण नाही, मला मराठीतच करायचं, मला घेऊन जायचं तिथपर्यंत. तर ते होतंच. पण त्याच्यानंतर पण जेव्हा ते नाही आलं तर ते थोडं वाईट तर वाटलंच. पण मी आता वाईट वाटून करायचं काय, आपण बनवले आता आपल्याला पुढचं काम तर करावं लागणार, तर आपण आपलं करायचं. म्हणून मग ते माझं होतं की राणाकडून इंटरेस्ट होता, मला ते होतं की तो शेवटपर्यंत टिकायला पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे. पण ॲटलिस्ट ते झालं आणि त्यांच्यामुळे ती फिल्म आता बाहेर येते आहे. पण हां, ते अजूनही नाही आहे. म्हणजे आता काल आमचं स्क्रीनिंग झालं तर तिथे काही मग ॲक्टर्स आले, त्यांनी बघितली. पण हां, ते तेव्हा त्यावेळेला तेवढं नाही झालं. ते
ठीक आहे, पण ॲटलिस्ट म्हणून मला असं वाटतं की आता येते थिएटरमध्ये, आता तरी येऊन बघावं. नाहीतर मग आपण नुसतंच म्हणत राहतो मराठीमध्ये काही येत नाही, पण जेव्हा येतं तुम्ही जात नाही, मग हे कसं चालणार ना. प्रत्येक वेळेला फिल्म मेकर कितपर्यंत करणार. जेव्हा आणलंय मग तुम्हाला पण ते तुमच्या बाजूने पण तो प्रतिसाद यायला पाहिजे ना. म्हणजे आता मला तर इतकं असं झालेलं की मग आता काय मी लोकांकडे जाऊन त्यांचा हात घेऊन त्यांना थिएटरमध्ये घेऊन यायचं का. आता इतकं सगळं आम्ही करतोय, थिएटरमध्ये करतोय, महाराष्ट्र फोकस असणार आहे, पण ऑल इंडिया आम्ही रिलीज करतोय. पण जेव्हा आम्ही पण करतोय तर तुम्ही पण यायला हवं. तुम्ही नाही येणार तर मग कसं होणार. आणि बऱ्याच वेळेला काय असतं ना, की एक फिल्म फक्त बघणं इम्पॉर्टंट नसतं, ती एक्सपिरियन्स करणं पण इम्पॉर्टंट असतं. आणि जेव्हा काही फिल्म मेकर्स करतात ते, आणि माझाही तिथे तोच प्रयत्न होता, त्यामुळे व्हिज्युअल आणि साऊंड दोन्ही वापरून आम्ही काहीतरी एक्सपिरियन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हाला थिएटरमध्येच घेता येऊ शकतो. नाही तर बघायसाठी काय आपण फोनवर पण बघू शकतो, सगळं करू शकतो, पण नुसतं त्यामुळे मला असं वाटतं नुसतं बघणं नाही, एक्सपिरियन्स करणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी थिएटरमध्ये येणं पण महत्त्वाचं आहे. मग असे थोडंसं सिनेमाच्या हेतूबाबत आपण तू जाता बोललास. ओव्हरऑल सिनेमा हा त्याचा अंतिम टार्गेट आणि जे एक परसेप्शन आहे किंवा जे एक वाक्य आहे की सिनेमा इज अ सॉफ्ट पॉवर, तर तुला ते सिनेमाचं सॉफ्ट पॉवर वाटतं का? ते चांगल्या पद्धतीने वापरलं जात आहे का? आणि आज तू प्रस्थापित झाल्यास, आता तू या सिनेमासाठी जरी न्यू कमर असेल तरी पण यापुढे तुझ्या नावाला एक वलय येणार आहे या सिनेमाच्या रिलीजनंतर, किंवा आता ते वलय आलेलं आहे. तर नेमकं यानंतर तुझा पाथ कसा असणार आहे या सेंटेन्सला घेऊन, सिनेमा इज अ सॉफ्ट पॉवरला? तसा हेतू तू बिंबवणार आहेस की नेमकं तुझ्या मनात काय आहे? हां, म्हणजे जर तुम्ही त्याचा वापर चांगल्या पद्धतीने केला तर ऑफकोर्स का नाही, पण ते बऱ्याच वेळेला होत नाही. लोकांचं फक्त लोक फिल्मच बनवायला चालू करतात बॉक्स ऑफिसचा विचार करून. मग ते त्यांचा तो तो हे नाहीच आहे ना. मग त्यांना फक्त बॉक्स ऑफिस करायचं आहे आणि मग ते फिल्म पण वाईटच बनतात ते दिसतं. पण जर तुम्ही खरंच चांगल्या इंटेन्शन्सने केली तर ते होतं. ऑफकोर्स होतं. कारण जसं आता मी सांगतोय ना, आता ही फिल्म बनवण्याच्या मागे आमचे जे गोल्स होते, त्यामुळे मी माझ्या एक्सपिरियन्समधून सांगेन, बाकीच्यांचं नाही. जे काही मी एक्सपिरियन्स केलंय. जसं मी म्हटलं, ही फिल्म बघितल्यानंतर काही लोकांचं झालं की अरे मला मला माझ्या आई-बाबांना जाऊन मिठी मारायची आहे. मला बोलायचं आहे आता त्यांच्याबरोबर, की त्यांच्या मनात काय चाललंय किंवा काय मला बोलायचं आहे. तर ह्या गोष्टी होऊ शकतात जर खरंच तुम्ही त्या तितक्या चांगल्या पद्धतीने मांडल्या आणि ते जेव्हा तुम्ही मांडल्या आणि त्या ऑडियन्सपर्यंत जर पोहोचल्या तर ह्या गोष्टी होण्याचे चान्सेस आहेत. पण त्यामुळे ते करावं लागतं. आणि ह्याच्या पुढे हेच आहे की मला इंटरेस्टिंग गोष्टी सांगायच्या आहेत, मग त्या कोणत्याही असू देत. लाईक म्हणजे मी आता मला हॉरर फिल्म पण बनवायची आहे, पण तुम्ही चांगली हॉरर फिल्म पण बनवा. आपण बघितले तुंबाडसारखी फिल्म जी इतकी छान बनवली गेली आहे. तर मला वेगळ्या पद्धतीच्या फिल्म करायच्या. आणि काय असतं ना, तुम्ही ठरवून काही करत नाही. जसं आता ही फिल्मची मला जसं डोक्यात आयडिया आली ते 10 दिवसांमध्ये, म्हणून मी ती बनवली. पुढची आयडिया कदाचित कम्प्लिटली वेगळी असू शकते. कम्प्लिटली त्याच्यातलं जग वेगळं असू शकतं. पण जर ती आयडिया इंटरेस्टिंग असेल तर तर मग ती ॲज अ फिल्ममेकर तुम्हाला ती हेच करते की ती इतकी हे करते, म्हणजे हॉन्ट करते की तुम्हाला ते करायलाच भाग पडते. सो ते काही असेल मला माहिती, पण मी म्हणतो मला प्रत्येक प्रकारच्या फिल्म करायच्या आहेत. लाईक मला डायनासॉर्सच्या फिल्म करायच्या आहेत. सो डायनासॉर मुंबईमध्ये आणायचे कसे मला माहीत नाहीत, पण जेव्हा मला ती आयडिया सुचेल मला, कारण की प्रत्येक वेळेला डायनासॉर आणि एलियन सगळे US मध्येच का येतात, का पृथ्वीवर अजून जागा नाही आहेत का, तिकडे पण येऊ शकतात. सो मला ती जर आयडिया आली मला ते पण, कारण की मी जसं म्हटलं मी आधी लहानपणी मला स्टोरी वगैरेमध्ये काही इंटरेस्ट नव्हता. मी फिल्म बघायला मला गॅजेट्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. प्रोजेक्टर, कॅमेरा, साऊंड. सर जर का मला ती डायनासॉरची आयडिया सुचली, मला मग आयमॅक्स कॅमेरा यूज करून शूट करणं वगैरे ते माझं जास्त इंटरेस्ट आहे. जसं आता मी पुढच्या फिल्मचा जो विचार करतोय त्याच्यामध्ये पण मी कोणता कॅमेरा वापरणार, मग तोच कॅमेरा का वापरायचा आहे, मग त्याच्याने मी कसे वेगळ्या पद्धतीने इमेजेस कसे क्रिएट करू शकतो. म्हणजे मला फिल्मवर शूट करायचं, आता मी डिजिटली केलं, पण मला पुढची फिल्म फिल्मवर करायची आहे. मग ते फिल्मवर करायचे, मग त्याचं लेन्सेस काय वापरायचं, मला ॲनोमॉर्फिक लेन्सेस, मग त्या ॲनोमॉर्फिक लेन्स वापरण्याने मी कसं वेगळ्या पद्धतीने इमेजेस कसे क्रिएट करू शकतो. तर तेच म्हणतोय, हा एक एक्सपिरियन्स क्रिएट करण्याचा भाग झाला की हे सगळं मी वापरतो, पण ऑडियन्ससाठी पण काहीतरी नवीन काय मी देऊ शकतो, त्या सगळ्याचा पण मी खूप विचार करतो. तर ते सगळं मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळे मला जर कदाचित एखादी अशी फिल्म सुचली ज्याच्यामध्ये नाचगाणी पण करू शकतो, तर मी ते पण करीन, कारण मला खूप आवडतात आपल्या बॉलिवूडच्या ज्या चांगल्या केलेल्या फिल्म्स आहेत त्या आवडतात. जसं मी सैराट खूप वेळा बघितली. सैराटची ओरिजिनल DVD आहे. माझ्या घरी माझा पूर्ण 5.1 सेटअप वगैरे चांगला आहे, तर मी लावतो त्या ह्याच्यामध्ये आणि बघतो. कारण की लोकं नुसते हेडफोनवर ऐकतात, पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल जे फिल्ममेकरनी तुमच्यासाठी जो क्रिएट केला एक्सपिरियन्स, त्याच्यामध्ये जेव्हा बघाल त्याचा इम्पॅक्टच वेगळा. त्याच्यामुळे जे फ्रेंड्स घरी येतात आणि त्यामध्ये मी बऱ्याच वेळेला असं काही दाखवतो,
ते पण अरे हे असं आम्ही कधी ऐकलंच नाही, किंवा हे गाणं मी आजपर्यंत ऐकलं होतं पण मला असं फील कधी आला नाही. तर तेच आहे ना की फिल्म मेकर जो एक्सपिरियन्स क्रिएट करतो तुम्हाला थिएटरच्या व्यतिरिक्त कुठेच नाही घेत, आणि म्हणून तो एक्सपिरियन्स आहे, नुसतं बघणं नाही, एक्सपिरियन्स आहे. हा एक्सपिरियन्सच मुद्दा. एक मिनिटं. साबरवोंडा सिनेमा मराठी प्रेक्षक जो स्थानिक आहे, जो यापुढे पोचणाऱ्या रिलीजनंतर त्या प्रेक्षकांना आणि जो जागतिक लेवलला ज्यांनी सिनेमा बघितला आहे, मग तिकडे काही मराठी पण असेल, अमराठी असेल, जगातला प्रेक्षक असेल, या दोघांमध्ये समजण्याची पद्धत वेगळी असणार आहे का, असं तुला वाटतं का, की दोघांना वेगळ्या प्रकारे समजणार आहे का सिनेमा? नाही, म्हणूनच मी म्हटलं की मला अशी फिल्म बनवायची होती जी जगभरात कोणीही बघू शकेल. आणि त्यामुळे काय आहे ना की मेसेज देण्याच्या ऐवजी ना, जर तुम्ही थीम्स, आयुष्याच्या काही थीम्स आहेत त्या जर इन्क्लूड केल्यात तर ते कोणापर्यंतही पोचतं. म्हणजे आता ह्या फिल्ममध्ये काय आहे, सुटकाचा काळ आहे, ते ग्रीफ आहे, आईबाबांबरोबरचं नातं दाखवलं आहे, प्रेमात प्रेमात पडणं म्हणजे काय आणि ते फिलिंग कसं असतं ते दाखवलं आहे. आणि ह्या गोष्टी जगभरात सगळ्यांसाठी सिमिलर आहेत. लोकांनी आपले आईबाबा किंवा घरातले कोणीतरी गमावले आहेत, त्यावेळेला आपल्याला ते जे त्यांचा ॲब्सेन्स जो आहे, तो वाईट जो काय फील होतो, तो त्याचं जे दुःख आहे ते सगळ्यांनाच तेवढंच वाटतं, तसंच वाटतं. आईबाबांवरचं नातं सगळ्यांचं तसंच असतं. ते प्रेम जे काय ते कुठेही जगात गेलं ते तसंच असतं. किंवा तुम्ही जेव्हा प्रेमात पडतात, ती प्रेमात पडण्याची जी एक्साइटमेंट, जो हॅपीनेस तुम्हाला मिळतो, किंवा तुम्ही तुमच्या लव्हरबरोबर नुसते बसून काही बोलताय, तो जो मुवमेंट जगणं असतं, तो कुठेही तोच आहे. तर त्यामुळे ही फिल्म म्हणून युनिव्हर्सल झाली. आणि म्हणजे व्हाईट लोक अमेरिकेतली म्हणा, युरोपमधली म्हणा, ते रडत होते एका मुवमेंटला. फिल्ममध्ये एक मुवमेंट आहे तिकडे, ते रडत होते. तर जर ते समजू शकतात, आणि ती फिल्मची ताकदच आहे ना, ती इमेजेस. जसं त्या दिवशी नागराज म्हणजे जर बोलत होते आमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये, की म्हणूनच चित्रभाषा जास्त महत्त्वाची ठरते. जर एखादा माणूस नुसता असा बसला आहे, त्याचा अर्थ तू कुठल्याही लँग्वेजमधल्या फिल्ममध्ये तो एकच असणार, कारण ती चित्रभाषा आहे आणि तो ह्युमन आहे. तो असा का बसला हे आपल्याला कळतं, तिथे काही बोलावं लागत नाही. सो त्यामुळे सॉरी मी विसरलो. हां, त्यामुळे तो तशा पद्धतीने अनुभव वेगळा होतो. आणि मला फिल्म अशीच बनायची जी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातला व्यक्ती एन्जॉय करू शकतो, आणि म्हणून ती स्टोरी ह्युमन बनवणं जास्त महत्त्वाचं होतं आमच्यासाठी. या फिल्मची आयडिया आल्यानंतर किंवा आपण बोलतो ना की आता सुरुवात करतोय फिल्मसाठी, तर मग चर्चा केलेली का, कोणासोबत सल्ले घेतलेले का? त्याचबरोबर गाणंही नाही या फिल्ममध्ये आणि बॅकग्राऊंड म्युझिक वापरलेलं नाही आहे, तर त्याचं कारण अर्थात तुम्ही सांगितलं की भावना पोहोचाव्या सगळ्यांपर्यंत, त्यासाठी. मात्र यासाठी म्हणजे हा निर्णय घेणंसुद्धा काही वेळेस कठीण असू शकतं, किंवा बऱ्याच चित्रपटामध्ये गाण्याशिवाय ते पूर्ण होतच नाही. बॅकग्राऊंड म्युझिक शिवाय पण नाही येस येस येस. सो मग तो निर्णय कसा घेतला, तो पण कोणासोबत चर्चा केली का या विषयासोबत? कोणासोबत नाही. ओके. कारण मी माझ्या फिल्म्स लिहिता किंवा डिसाईड करतो, मला हे म्हणजे मी स्वतः माझं काम करतो, मी कोणाशी हे नाही करत. कारण की जोपर्यंत मीच काही लिहिलं नाही तो लोकांपर्यंत काय दाखवू. आणि बऱ्याच वेळेला काय होतं ना, जेव्हा तुम्ही तुमच्या आयडियावर काम करताना लोक मग त्याच वेळेला जर तुम्ही शेअर केलं ना, अरे हे काय वाईटच आहे, मग ते उगाच ते तुमच्या प्रोसेसमध्ये ते अडथळे यायला लागतात. आणि मग ते मला वाटतं ते होऊ द्यायला नाही पाहिजे. आणि मी स्वतः ते करेन, जोपर्यंत मी लिहत नाही कम्प्लीट तोपर्यंत मी शेअर नाही करत. सो सल्ले कोणाचे नाही, काही नाही. पण ती झाल्यानंतर असं मी म्हटलं की आम्ही लॅबमध्ये अप्लाय करायला चालू केलं होतं. सो लॅब आणि मार्केट्समध्ये आम्ही जात होतो. मग तिकडे मग मेंटर्स होते, मग ते सल्ले ऑफकोर्स यायचे त्यांच्यावर. जेव्हा तुम्ही स्क्रिप्टवर काम करता आहात, बाकीच्या गोष्टींवर काम करतात, ते सल्ले ऑफकोर्स येणार. पण मग त्याच वेळेला ते खूप महत्त्वाचं ठरतं की तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्ही काय बनवता. म्हणजे मग तुम्हाला ते तुमचं फिल्टर ऑन करता येतं, आणि ते जे म्हणते ते सगळंच घेण्याची गरज आहे. त्याच्यामधलं काय खरंच माझ्या फिल्मसाठी चांगलं आहे, त्याच्याने काहीतरी चांगलं होऊ शकतं, तेवढंच तुम्ही घेता. पण ते कधी कधी होऊ शकतं कारण की आपले मेंटर्स खूप सिनियर्स असतात, आणि ते लोक म्हणतात म्हणजे काहीतरी ट्रूथ आहे. पण मला नाही वाटत सगळेच त्यांनी ते सिनियर्स आहे म्हणजे ते दरवेळेला चांगलं सांगतील. कारण की ते फिल्म नाही बनवत आहेत, ही तुम्ही बनवता आहात, आणि त्यामुळे तुम्हाला माहिती असतं तुम्हाला काय बनवायचं. आणि परत काय येतं, जसं ही फिल्म जी 10 दिवसाच्या सुटकाच्या काळात घडते, एखाद्या फिल्म मेकरसाठी ते जास्त इंटरेस्टिंग आहे की नाही, मग मला तो 10 दिवसाच्या सुटकाच्या काळाबद्दलच बोलायचं आहे, माझे बाबा गेले तर मला त्या डेथबद्दलच बोलायचं आहे किंवा ह्याच्याबद्दलच बोलायचं आहे. प्रत्येकाचं डिसिजन वेगळं असू शकतं त्या सेम आयडियाबद्दल. पण मला नाही ते करायचं, मला लव्ह स्टोरी बोलायची होती जी ह्या 10 दिवसात घडते, मला ती करायची. सो हे माहिती असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला त्या आयडियाबरोबर करायचं काय, तर मग तुम्हाला हे सल्ले जे येतात ते तुम्हाला फिल्टर करता येतात. नाही तर मग बऱ्याच जणांचं मी पण ऐकलं की लॅबमध्ये गेलं त्यांची फिल्म जी होती त्याची कम्प्लिटली काहीतरी वेगळीच बनली, आणि म्हणतात नाही पण ही माझी फिल्म नाही आहे, ते त्याच्यामुळेच होतं. त्यामुळे तुम्हाला तुमचं माहिती, आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्या आयडियाबरोबर वेळ घालवावा लागतो. जसं ह्या केसमध्ये
2016ला मला आयडिया आली, पण मी 20मध्ये लिहिलं. तर त्या 4 वर्ष ती डोक्यात फिरत होती आणि ती स्वतःचा एक शेप घेत होती. आणि ते होत असताना मला ते इमेजेसबद्दल आयडिया येत होत्या, एखाद्या सीनबद्दल आयडिया होता, किंवा ती इमेजेसचं टेक्स्चर काय आहे, त्याचे कलर काय आहे, किंवा त्याचा साऊंड काय आहे, ते सगळं जेव्हा येत होतं ते डोकं त्या सगळ्या विचारांनी भरलं. आणि तेव्हा मग ते 2020मध्ये ओके आता भरलंय, आता हे मला लिहिता येऊ शकेल. सो तेव्हा मी ते लिहायला चाललो. तेव्हा लिहिताना कोणाचे काही सल्ले नाही, मी माझा एकटा लिहितो. खूप त्रासदायक असतं ते लिहिताना, पण मी एकटा लिहितो. आणि मला वाटतं मी कोणाचाही विचार केला, अनलेस तुमच्याकडे कोणी को रायटर आहे तर मग गोष्ट वेगळी आहे, मग ते तुम्ही दोघं तिघं जे काय ते एकत्र लिहिता. पण जेव्हा मी एकटाच लिहितो त्यामुळे मी त्यावेळेला कोणाला इन्व्हॉल्व करत नाही. कारण जोपर्यंत मीच नाही लिहिलं कम्प्लिटली ते वर्ल्ड, ते जग मीच अगदी कम्प्लिटली तयार नाही केलं, ते समोरच्यापर्यंत जाणारच नाही ना. मग ते त्याच्या आधीच मग लोक त्याच्यावर काहीतरी काढतात. इव्हन केल्यानंतर पण लोक बोलतात. म्हणजे आता जेव्हा तुमचे फिल्म मेकर जर मेंटर्स असतील, मग ते त्यांचं कधी कधी हे पण होतं, अरे मी असतं तर मी ही फिल्म अशी केली असती. मग तेव्हाच तो प्रॉब्लेम होतो. अरे तुम्ही नाही बनवतात ती फिल्म, आणि त्या व्यक्तीला तशी फिल्म नाही बनवायची आहे ना. मग ती अशी फिल्म बनवू शकते का बोलताय, त्याला काय बनवायचंय त्याच्यावर बोला, मग ते कसं अजून चांगलं त्याच्याबद्दल बोला. आणि हे प्रॉब्लेम खूप वेळा होतात. पण म्हणूनच तुमचं फिल्टर ऑन असणं महत्वाचं. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर दिग्गजांनी किंवा कलाकारांनी असं काही म्हणाले का की म्युझिक हवं होतं किंवा गाणं हवं होतं, असं काही प्रतिक्रिया? ते तर लोक म्हणतात, पण अपॅरेंटली आता बघितल्यानंतर बऱ्याच लोकांनी हे पण, म्हणजे जोया अख्तरने जेव्हा बघितली फिल्म, मला वाटतं नोव्हेंबरमध्ये बघितली होती तिने आणि फरहान अख्तर आणि त्यांनी, आणि तिला पण पहिलं थोडं हे झालं, अरे म्हणजे त्यावेळेला काम चालू होतं फिल्मवर, तर ते वर्क इन प्रोग्रेस कट बघितला होता त्याने. तर ते बघायचे, म्हणजे फायनल फिल्ममध्ये पण तुला म्युझिक नको आहे? मी नाही, असं झालं होतं तिचं. आणि पण नंतर जेव्हा तिने फिल्म बघितली तर लगेच फोन आला, ते म्हणजे रोहन मी बिलकुल मिस नाही केलं फिल्ममध्ये म्युझिक, म्हणजे मला गरज पण नाही वाटली. पण मग ते काय ना, ते डिसिजन तुम्हाला आधी घ्यावे लागतात. जेव्हा मी 4 वर्ष जो विचार होतो तोच होता की ही फिल्म बनवायची कशी आहे. आणि जर तुम्ही त्या खरंच आयडियाचं ऐकलं तर ती आयडिया तुम्हाला सांगते ही फिल्म कशी बनायला पाहिजे. आणि मग तुम्ही ते जर फॉलो केलं ना तर खरंच काहीतरी मग युनिक बनतं. त्यामुळे मी स्क्रीन प्ले लिहायच्या आधीच मला हे डिसिजन घ्यावे लागले होते की ह्याच्यामध्ये म्युझिक नसणार आहे. तर मग मला तसे सीन्स लिहावे लागले. त्यामुळे जे साऊंड डिझाईन जे फिल्ममध्ये आहे त्याच्यातला बराचसा पार्ट एक जो आहे तो स्क्रीन प्लेमध्ये केला होता इनकॉर्पोरेट. त्यामुळे जेव्हा कोणी फिल्म वाचेल, हा स्क्रीन प्ले वाचेल, त्यांना ती फिल्म पण ऐकता येईल डोक्यामध्ये की काय आहे ही फिल्म, ह्याचा टोन काय आहे. तर तुम्हाला ते लिहावंच तसं लागतं. तुम्ही हे सगळे डिसिजन फिल्म बनवल्यानंतर नाही घेऊ शकत. त्यामुळे फिल्ममध्ये म्युझिक नाही आहे तर ते सीन्स पण तेवढे तशा पद्धतीने लिहावे लागले की ते होल्ड करतील. बिलकुल म्युझिक नाही आहे, काय नाही, सायलेन्सेस पण आहेत बरेच, तर ते होल्ड करतील. तसं लिहावंच लागलं होतं मला त्यामुळे हे सगळे डिसिजन आधीच झाले होते. आणि मला लोक कधी विचारतात पण की मग बनवताना कधी असं वाटलं की नाही आता पाहिजे, पण ते कधीच वाटलं नाही. कारण की आय वॉज शुअर मला काय बनवायचं आहे. आणि थँकफुली माझे जे सगळे कोलॅबरेटर्स आहेत फिल्मवर, त्यांचा पण त्याच्यासाठी पाठिंबा होता. आणि ते नसलेच ते माझ्या पाठी, तर मग ते थोडं डिफिकल्ट होऊन जातं. पण ती पूर्ण टीम त्या विजनच्या मागे होते आणि त्यांच्यामुळे ते फायनली साकार झालंय. सो सगळेजण होते ऑनबोर्ड आणि ते झालं. पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, मागून खूण पण झाली टीमकडून की आता आम्हाला पुढच्या इंटरव्ह्यूला, पुढच्या मिटिंगला जायचं आहे. तर जाता एक प्रश्न असा आहे की राज्याच्या सांस्कृतिक मंत्रींना तुम्ही भेटायला जाता, तसं आमच्या कानावर आलं. तर आपल्या आशिषजी शेलारांसाठी जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की जेवढा सपोर्ट मिळायला हवा होता, जेवढी अपेक्षा होती तेवढी मराठी इंडस्ट्रीकडून किंवा मराठी सिनेसृष्टीकडून किंवा एकंदर आपण सिनेसृष्टीकडून तेवढी मिळाली नाही. जी मिळाली ती चांगली मिळाली. त्यांचा सपोर्टही तितकाच महत्त्वाचा आहे. जे जोडले गेलेत यापुढे पण जोडले जातीलच या सगळ्या प्रवासामध्ये. पण या भेटीमध्ये किंवा आम्हाला जितकं सांगता येईल तुला तितकं सांस्कृतिक मंत्र्यांकडून, राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांकडून तुझं नेमकं एक यंग फिल्म मेकर म्हणून काय मागणं असेल आणि काय सांगणं असेल? मागणं तर काही नाही, उलट मला वाटतं की आम्हाला खूप ह्या वेळेला थँकफुली गव्हर्नमेंटकडून पण आम्हाला खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे एक तर NFDCमध्ये ही फिल्म सिलेक्ट केली गेली, तिकडे मेंटरशिप मिळालं. म्हणजे NFDC स्क्रिप्ट लॅबमध्ये एका वर्षी होती, त्याच्या पुढच्या वर्षी को प्रोडक्शन मार्केटमध्ये फिल्म होती. तो आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला फिल्म पिच करण्याचा, ज्याच्यामुळे मला काही माझे कोलॅबरेटर्स पण तिकडे मिळाले. आणि जेव्हा संडासमध्ये फिल्म सिलेक्ट झाली तर संडास एवढं महागडं हे आहे फेस्टिवल, तिकडे अख्ख्या टीमला घेऊन जाण्यासाठी आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. तर आम्ही ती इंडिया सिने हब म्हणून जी ग्रांट आहे
ती जर तुमची फिल्म एखाद्या फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाली तर ती कोणतं फेस्टिवल आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झाली, त्याच्या हिशोबाने त्यांनी एक ती ग्रांट दिलेली आहे, ती एक लिस्ट आहे. तर मग जी संडान्स वर्ल्ड सिनेमामध्ये जी काही अमाऊंट आहे तर ती आम्ही त्याच्यासाठी अप्लाय तर ती मिळाली, ज्याच्यामुळे आम्हाला टीमला घेऊन जाता आलं. तर एक तर आम्ही त्याच्यासाठी भेटतो की थँक्यू, ते सगळं झालं, आम्हाला तेवढी सगळी मदत मिळाली, त्याच्यामुळे जे काही होतंय ते त्याच्यामुळे होतंय. सो आम्हाला ते थँक्यू बोलायचं, त्याच्यासाठी आम्ही भेटतो आहोत. आणि बस तेवढंच आहे, बाकी काहीच नाही आहे. आणि बघूया आता मेन पुढे काय ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सकडून मिळालं. आम्ही हे आज फक्त थँक्यूसाठी झालं म्हणून आम्ही त्यांना पोस्टर पण देतोय की त्यांचा तो लोगो पण आहे, NFDचा लोगो वगैरे, ते आम्ही त्यांना ते भेट म्हणून देतोय. तेवढंच करायसाठी आम्ही आज चाललोय. थँक्यू सो मच. आणि या गप्पा अशाच आपण वेगवेगळ्या सिनेमांसाठी यापुढे करत राहू. असा मटागट्टा यापुढे Thank you. आणखी पूर्ण वेळ काढून तू ये. आपण हवं तर एक असंही सुचलं की तुझा सिनेमा बघता बघता आपण एक गप्पा आपण मारू शकतो. Yes, yes, तितक्यात of course. चांगल्या प्रकारे आम्हाला सिनेमा समजून घेता येईल, पण आमचा काही व्ह्यू असेल तो तुला समजून घेता येईल, असा पण एक प्रयोग आपण Yes, of course, करू that would be nice. नक्कीच. आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आणि लवकरच दुसऱ्या सिनेमासाठी भेटू सुद्धा. थँक्यू Thank you, सो मच. thank you. थँक्यू सो मच.